नगरविकास विभागाच्या योजनांच्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांचा लगाम। विविध योजनांच्या मंजुरीपूर्वी मुख्यमंत्र्यांची लागणार मंजुरी। शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिकांवर मेहरबानीचा आक्षेप। संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट। शिरसाट यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे फडणवीस होते नाराज। शिरसाटांकडून फोटो पोस्ट करत सर्व अलबेल दाखवण्याचा प्रयत्न। कदमांच्या सावली बारचं प्रकरण तापलं। बारमध्ये अश्लीलता चालते, परब यांचा आरोप तर योगेश कदम यांचा राजीनामा घेऊन दाखवा। रामदास कदम यांचं आवाहन तर दमानिया बारची पाहणी करणार। शरद पवार उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर स्तुती सुमन। फडणवीस थकत नाहीत, पवार यांच्याकडून कौतुक तर फडणवीसांच्या नेतृत्वात प्रगती झाली, ठाकरेंचे बोल। कल्याणमध्ये मराठी मुलीला परप्रांतीय मुजराची मारहाण। मारहाणीनंतर मनसे आक्रमक, पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या। प्रकरण आणखी तापण्याची शक्यता। हनी ट्रॅपवरून खडसे महाजनांची जुंपली। एसआयटी चौकशीची खडसेंची मागणी तर खडसेंच्या मुलाच्या मृत्यूचीही एसआयटी चौकशी करा। महाजनांचा पलटवार। खडसेंच्या मुलाची आत्महत्या नसून हत्या होती असाही केला आरोप। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर शरद पवार यांची राष्ट्रवादी ठाम। आज पुण्यामध्ये आक्रमक आंदोलन करणार तर राजीनामा देण्यास कोकाटेंचा साफ नकार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। पक्षातील वरिष्ठ नेत्यांची माहिती। प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त असतो, तेवढ्यासाठी राजीनामा घेणं किती योग्य, नेत्यांचं मत। उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 6 महिन्यात 192 शेतकऱ्यांनी संपवलं आपलं जीवन। शेतमालाला कवडी मोल भाव, अस्मानी संकट, कर्जबाजारीपणानं बळीराजाला ग्रासलं। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर। भक्ती शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार वितरण सोहळ्याला लावणार उपस्थिती। संसदेच्या अधिवेशनाचा तिसरा दिवसही गदारोळाचाच राहण्याची शक्यता। उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक, अनेकदा सभागृह तहकूब करण्याची वेळ। मुंबई महापालिकेतील मोठ्या घोटाळ्याचा मनसे भांडाफोड करणार। मनसे नेते संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार। कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष। महाराष्ट्रामध्ये 27 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। मुंबईसह कोकणात संततधार सुरू तर विदर्भासह मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं। जालन्याच्या परतूर तालुक्यातील सावरगावच्या गौतमी नदीला पूर। तरुणानं आईला पाठीवर घेतलं। पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीव